नमस्कार. मी कविता मेहेंदळे. 17 सप्टेंबर 2020 या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह पुणे येथे माझ्या ऐक सखे या कथासंग्रहाचं प्रकाशन माननीय माधवजी भांडारी यांच्या शुभ हस्ते झालं. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या उत्साही नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांचं मोलाचं सहकार्यही या कार्यक्रमामध्ये होतं. आपले माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी या कथासंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या मी थोडक्यात वाचून दाखवते. शुभ संदेश. लोकाभिमुख आणि पारदर्शक सुशासनाच्या संकल्पासह सुरू केलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे पर्व आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सुरू झाले. भविष्यकालीन गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन विकास योजना समाजात रुजवल्यास विकासाचा वेगही वाढतो. त्यामुळे सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कविताताईंनी ऐक सखे या त्यांच्या कथासंग्रहाद्वारे ही विकास गाथा लोकांपर्यंत नेण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. कविताताई या सिद्ध हस्तलेखिका आहेत. त्यांनी कथा स्वरूपात मांडलेल्या या योजना लोकांना समजतील आणि त्या योजनांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा त्यांना या कथासंग्रहातून मिळेल असा विश्वास आहे. कविताताईंना ऐक सखे या त्यांच्या कथासंग्रहाच्या यशस्वीतेसाठी अनेक शुभेच्छा. आता प्रकाशनाच्या दरम्यान काय झालं सांगते. माधवजी भांडारींनी आवर्जून सांगितलं की शासनाच्या विकास योजनांवर आधारित कथा हा खरं तर अभिनव प्रयोग आहे. कथेतलं घटित नेहमीच मनाचा ठाव घेतं. कथा रंजन करतात. त्यामध्ये अनेक रस असतात. या कथातील विकास योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा संदेश लक्षात घेऊनच ऐक सखे या कथासंग्रहातील कथांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ आम्ही तयार केले आहेत. माझ्या प्रिय आणि अतिशय प्रिय सख्यांनी खुशीने आपापला सहभाग यामध्ये नोंदवला आहे. अर्थातच मी त्यांची ऋणी आहे. माझ्या मनोगतातील काही भाग मी येथे वाचून दाखवते. सरकारी कामातील धोरणात्मक दिरंगाई, कुचराई किंवा अनास्था अनुभवाला आली की नकळत विशिष्ट दृष्टिकोन तयार होत जातो. मी सुद्धा याला अपवाद नाही. स्वतंत्रते भगवतीची आठवण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला करण्यात इति कर्तव्यता वाटत होती. परंतु कामकाजातील नैसर्गिक वा कृत्रिम अडथळे शिताफीने दूर करून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करणारे विश्वसनीय हात काम करण्यासाठी कटिबद्ध झालेले कळत होते. गेल्या निवडणुकीत निवडून आलेले सरकार माझ्या आजवरच्या मतांना छेद देत गेले. परिवर्तन घडत होते. एका बटनाच्या आदेशाबरोबर सातबाराचा उतारा समोर दिसत होता. सरकारचा अभिमान वाटत होता. कोर करकरी नव्या श्वासाचं नवपान होतं हे. जे स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व, आपली कर्तबगारी त्यावर नोंदवू इच्छित होतं. सामाजिक जीवन प्रणालीचा विचार करताना जनतेचे नेतृत्व करणारा नेता सामान्य लोकांच्या दृष्टीने आदर्श वर्तणुकीचा असावा लागतो. भ्रष्टाचार, स्वतःचा ऐशोआराम किंवा आश्वासनांचा धुरळा फेकणारा नको असतो. तो जाणकार, सत्शील, सत्प्रवृत्त असावा अशी साहजिकच अपेक्षा असते. अपेक्षा पूर्णत्वाकडे जाताना दिसत होती. वाटलं रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात राज्य शासनाच्या कित्येक योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असतील ना. गरजूंना त्यांचा लाभ घेता आला तर स्वागतार्ह असेल. मग एकेका महिन्याला एक योजना अक्षरबद्ध करण्याचं ठरवलं.
खारीचा वाटा उचलण्याचं समाधान मनात साठवलं. कथा मला गुंफून झाली. श्रेय ज्याचं त्यांनाच जातं हे नम्रपणे सांगावंसं वाटतंय. या कथासंग्रहाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं श्रेय मात्र श्रीयुत पराग लोणकर यांचं आहे. विषयाला अनुरूप सुंदर मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या श्रीयुत श्रीकृष्ण ढोरे यांचेही मी मनापासून आभार मानते. सुहासिनी मासिकाच्या संपादिका आसावरीताई केळकर यांच्या सर्वतोपरी सहकार्यामुळे विचारांना मूर्तरूप मिळाले. मी या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते. देवेंद्रजी या सर्वार्थाने उचित आणि समर्थ नेतृत्वाकडून ऐक सखे या कथा संग्रहासाठी शुभेच्छा मिळाल्या हे मी माझं भाग्य समजते. देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद. आता या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ती मी वाचून दाखवते आहे. शरीरांतर्गत असणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म वाहिन्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून देतात. तद्वतच या सरकारने राज्यातील लहानात लहान घटक योजनांचे लाभार्थी होतील याची तजवीज केली. धन्यवाद. आपण सर्वांनी या कथा जरूर ऐका. दर गुरुवारी एका कथेची लिंक अशा या कथामालेत एकूण 14 कथा समाविष्ट आहेत. तर आपण या जरूर ऐकाव्यात यासाठी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. आजची कथा आहे पुण्याची गणना. यामध्ये शासनाची न्याहारी निवास योजना अंतर्भूत आहे. कथेचे अभिवाचन केलं आहे श्रद्धा मेहेंदळे दामले हिनं. श्रद्धा सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि तिने गाण्यातलं विशारदही पूर्ण केलेलं आहे. तिचे गाण्याचे अनेक कार्यक्रम सुरूच असतात. तिला साहित्याचीही आवड आहे आणि तिला फोटोग्राफीचा छंद आहे. ऐकूया. नमस्कार. मी श्रद्धा दामले. ऐक सखे या कविता मेहेंदळे यांच्या कथासंग्रहातली पुण्याची गणना ही कथा मी वाचते आहे. सरकारच्या विकास योजना आणि विविध सवलतींची माहिती सर्वदूर पोहोचवावी आणि समाजातल्या सर्व थरातील जनतेला त्याचा लाभ घेता यावा हा या कथामालेचा उद्देश आहे. सुरुवात करते. पुण्याची गणना. पापपुण्याच्या ताळेबंदात मी सहसा पडत नाही. जे चांगलं कर्म ते पुण्य आणि जे केल्याने समाधान मिळतं ते चांगलं कृत्य, इतकी साधी सोपी विचारधारा घेऊन मी वावरत असते. सोहाचं माझ्या नंदेचं नेमकं उलटं गणित आहे. म्हणजे अगदी गळ्यात शबनम किंवा हातात परडी घेऊन सोहा पुण्य वेचित नाही. तरी पण ग्रहण सुटलं की दान कर, पक्षी मित्रांसाठी बागेत दाणा पाणी नेऊन ठेव, सिग्नलपाशी उभ्या गरीब मुलांना जुने कपडे किंवा बिस्किटाचे पुडे दे, अशा गोष्टी ती करत राहते. तिच्या परीने ती मनाचं समाधान प्राप्त करून घेत असते. काय तर म्हणे नकळत होणाऱ्या पापांचं परिमार्जन करण्यासाठी. ते राहू दे. झालंय असं की इतकी वर्ष सहवासात घालवल्यानंतर आम्हा नणंद भावजईला एकमेकींची सवय झाली. मैत्री जडलीय. परवा तिचा फोन आला. पौष अमावस्या 6 तारखेला आहे. इतर अमावस्यांसारखी ती अवस नाही वहिनी. आता महोदय पर्वणी आहे. या अवसेला श्रवण नक्षत्राची जोड मिळाली की सागर स्नान करतात आणि पुण्य संचय गोळा करून घेतात. आपण जायचंय. चौकशी केली आहे. राहायची सोय होतीये. बसचं रिझर्वेशन करते. सोहा, अगं कुठे जायचंय? मुरुडेश्वरला.
5ला रात्री निघायचं, 4ला रात्री निघायचं, 5ला पोचायचं, 6 तारखेला महोदय पर्वणी स्नान आणि 6लाच रात्रीच्या बसनी वापस. अगं, कर्नाटकात जायचं म्हणजे प्रवास लांबचा आहे ग. हो, पण स्लीपिंग कोच बस आहे, आरामात पोचायचं. मुरुडेश्वर तीर्थक्षेत्रही आहे. ठीक आहे, जाऊया म्हणत मी फोन बंद केला. मला तर हा योगायोगच वाटला. मुरुडेश्वरला जावं असं कधीच होतं मनात. रम्य सागर किनारा आणि शिवशंकराची भव्य मूर्ती तिथल्या किनाऱ्याच्या टेकडीवर आहे हे फक्त फोटोत पाहिलं होतं. ठरवल्याप्रमाणे 5 तारखेला सकाळी 10:30च्या सुमारास आम्ही मुरुडेश्वरला उतरलो. रिक्षा करून आशुतोष बंगल्यापाशी पोहोचलो. तिथे लगतच त्याच आवारातल्या 2 मजली इमारतीत आमची रूम होती. 2 कॉट्स आणि 2 खुर्च्या होत्या. लागून टॉयलेट होतं. मंदा पाण्याचं तांब्या भांड घेऊन आली. पाठोपाठ राघवने चहा आणला. आम्ही दोघींनी पाठ टेकली. इतक्यात घर मालक नंदिनीबाई येऊन विचारपूस करून गेल्या. कोणती भाजी आवडेल विचारून गेल्या. अगदी 5 स्टार नसलं तरी इथली घरगुती पाहुणचाराची पद्धत आणि व्यवस्था आम्हाला आवडली होती. उन्ह कल्ल्यावर राघवला सोबत घेऊन आम्ही सागर किनाऱ्यावर गेलो. खरंच 5-6 मिनिटांच्या अंतरावर आशुतोष निवास होता. राघवला परत पाठवून आम्ही किनाऱ्यावर फेरफटका मारला. 2 ठिकाणी स्नानानंतर कपडे बदलण्याची व्यवस्था होती. ती चौकशी करून ठेवली होती. केस, कपडे वारा उडवीत होता. सागर लाटाही त्याच्याच आदेशाप्रमाणे माना वळवीत होत्या. किनाऱ्यावर गर्दी होती तरी पण पुष्कळशी स्वच्छताही होती. दूरवर 2 होड्या पाण्यातून चालल्या होत्या. पाण्यावर अंधाराचीच छटा पसरली होती. समुद्रात घुसलेल्या टेकडीवर शंकराची मूर्ती दिसत होती. उद्या स्नानानंतर तिकडे जायचं मनाशी ठरवूनच आम्ही वळलो. रात्रीच्या जेवणात भाजी भाकरी आणि वांग्याचं भरीत होतं. आम्हाला गरमागरम भाकरी वाढताना मंदाने नंदिनीबाईंना सांगितलं, बाई, या पाहुण्या पुण्याहून आल्यात. उद्याच्या पर्वणीचा योग साधून समुद्रात स्नान करणार आहेत. अरे वा, छान बरं का. आणि आपणाला टीव्ही पाहायचा असेल तर घरी या, सवय असते ना. आमच्याकडे वळून नंदिनीबाईंनी सुचवलं. काही नको, 2 दिवस शांतताच बरी. निवांतपणा हवाय आम्हाला. ठीक ठीक, काही लागलं तर जरूर हाक द्या म्हणत नंदिनीबाई घरात निघून गेल्या. मंदाने मुखशुद्धीसाठी सुपारी हातावर ठेवली. पहाटे पहाटे मंदाने चहा आणला. तो पिऊन आंघोळीनंतरचे कपडे घेऊन आम्ही सागराच्या दिशेने निघालो. जेमतेम पायाखाली दिसत होतं, परंतु त्यावेळी सागराला भरती असणार होती. शिवाय गर्दी अंगावर यायला नको असाही विचार होता. लाटांमध्ये डुबक्या घेत होतो आणि बघता बघता किनारा माणसांनी फुलून गेला. अथांग सागराकडे बघत हात जोडून सोहा उभी राहिली. काल पाहून ठेवलेल्या जागी कपडे बदलण्यासाठी आम्ही गेलो, परंतु तिथे गच्च गर्दी होती. तिथली व्यवस्था ढासळी होती. मग काय, अंगाला चिकटलेली पाणी निथळणारी वस्त्र सावरत सावरत आम्ही आशुतोषच्या इमारतीकडे चालू लागलो. मंदाने स्नानासाठी गरम पाणी दिलं. कपडे बदलूनही अंगातील थंडी जात नव्हती. एक फुललेल्या निखाऱ्याचं घमेलं मंदाने खोलीत आणून ठेवलं. त्यावर धूप टाकला. खरंच खोलीत ऊब झाली. धुपाच्या गंधाने प्रसन्नताही आली. मंदाने गरमागरम उपमाही आणला. मंदाबाई, उपमा छान झालाय. अहो, कर्नाटकातली रोजची न्याहारी आहे ही. तुम्ही या उपमाला खारा रवा म्हणता ना? हो. मंदाबाई, चहा मिळेल का? मिळेल की. नुसतं मंदा म्हणा मला. बाई त्या आहेत, मालकीणबाई. त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानी चालवते मी. हे ज्ञानी काय प्रकरण आहे? प्रकरण नाही होत आई. आपल्या शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने
ही न्याहारी आणि निवास योजना जाहीर केली आहे. त्याचा फायदा नंदिनीबाईंनी म्हणजे माझ्या मालकीणबाईंनी घेतलाय. एवढं मोठं घर, मोठं आवार, प्रवाशांची सोय करूया म्हणाल्या आणि माझ्यावर खूप उपकार झाले. मी त्यांची कामवाली हो, पण मला काम दिलं, राहायला जागा दिली आणि शुद्ध बोलायला शिकवलं या बाईंनी. एक बाई दुसऱ्या बाईसाठी उपकारक झाली. असं आहे होय, बरं झालं की त्यांना सोबत आणि मदतही झाली. होय, माझ्या जिद्दपणासाठी कारण मिळालं त्यांना, म्हणत मान उडवून मंदा हसली. आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. टेकडीच्या पायथ्यापासून पायऱ्या चढून पहिल्या टप्प्यावर आलो. इथल्या उतारावर रावणाचा धिप्पाड पुतळा उभा केलाय. त्याच्या हातात शंकराचं आत्मलिंग आहे. जवळ गुराखी वेशातील बालकाच्या रूपामध्ये गणेश शिल्प आहे. दोघांच्या मुखावरचे भाव कमालीचे सुरेख आहेत. युक्तीने रावणाच्या हातातलं ते आत्मलिंग खाली ठेवायला लावणारा चतुर बालक आमच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. टेकडीच्या उजव्या बाजूला श्रीकृष्णाचा रथ आहे. कृष्ण अर्जुन कोणत्याही क्षणी घोड्यांना इशारा देतील इतकं जिवंतपण त्या शिल्पामध्ये भरून राहिलंय. डावीकडे पार्वतीची मूर्ती आहे. हिरवळ, विस्तीर्ण प्रदेश आणि सागर गाज असलेलं हे तीर्थक्षेत्र खरंच मंगलमय, मंत्रमुग्धता घेऊन येत आहे असं वाटलं. इथून 50 पायऱ्या चढून गेलो. प्रचंड शिळेवर 122 फूट उंच शिवमूर्ती आहे. प्रसन्न आणि आश्वासक मुद्रा असलेला शिवशंभो पाहताना मन उचंबळत होतं. शिवाने मांडी घातली आहे. व्याघ्र वस्त्र ल्यायलं आहे. जटांमध्ये चंद्रकोर आणि गंगा आहे. शिळेखाली शिवलिंग आहे. समईच्या उजेडात गुहेसारख्या गाभाऱ्यात शिवलिंग स्थित आहे. इथे स्वच्छता आहे, शांतता आहे. गाभ्याभोवती शिल्परूपातून अनेक प्रसंग अतिशय देखणेपणाने साकारले आहेत. शिवमंदिरापुढे असलेला नंदी पुन्हा निरखीत बसलो. मंदिरासमोर राजगोपूर आहे. हा परिसर पवित्र आणि सुंदर आहे. डाव्या हाताला प्राचीन शिवमंदिर आहे. तिथल्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन निघालो आणि पायरीवर सोहा धडपडली. पाय दुमडला. दगडी पायरीवर आपटला गेला आणि ढोपर फुटलं. रक्त आलं. हात दाबून धरल्यावर ते थांबलं देखील, परंतु थोडी दुखापत आम्हाला लगेचच आशुतोष बंगल्याकडे घेऊन गेली. साहजिकच चालताना सोहाच्या पाऊल टाकण्यात फरक पडलेला होता. चेहराही ओढला होता. ते दुखापतीचे भाव नंदिनीबाईंनी खिडकीतूनच हेरले. त्या दरवाजातच डोकावल्या. काय झालं? काही त्रास झाला का? दर्शन घेतलं ना सदाशिवाचं? हो, दर्शन छान झालं. पाय जरा ठेचकाळलाय सोहाचा, इतकंच. पाहू द्या मला. रक्त आलंय की आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया? खरंच नको नंदिनीताई, रक्त थांबलंय. मी आधी माझ्या स्वानंदला फोन करून सांगते. सोहाचा मुलगा असतो ना पुण्याला, त्याला कळवायचंय तिला. ते नंतर कळवा. हे पहा, 1 वाजलाय. डॉक्टर अमृते मग भेटणार नाहीत. पलीकडेच आहे त्यांचा दवाखाना. अहो पण फोन ते नंतर. आधी टिटॅनसचं इंजेक्शन घेऊया. काळजी घेतलेली बरी. मंदासह सर्वजण डॉक्टर अमृतेंकडे गेलो. त्याने जखमेवर मलमपट्टी बांधली, इंजेक्शन दिलं. आम्ही आशुतोषमध्ये आलो. सोहाला फोन करायचा होता तर मंदा जेवणासाठी घाई करत होती. एका फोनला असा कितीसा वेळ लागतो, पण आम्ही आधी जेवलो. नंदिनी ताई सुद्धा आमच्या बरोबर जेवल्या. सुपारी तोंडात टाकताना मी त्यांना म्हटलं, बरं झालं डॉक्टरांकडे वेळेवर जाऊन आलो. पुन्हा प्रवास करायचा आहे आम्हाला. तेच तर, मुलं त्यांच्या जागी असतात, आपण आपल्या जागी. कुळ्यासारखा जीव मात्र आपला गुंतलेला. म्हणजे सोहाने मगापासून दाबून ठेवलेला प्रश्न विचारला. अहो, माझी 2 मुलं अमेरिकेत आहेत. एक शिकागोला, एक कॅलिफोर्नियाला. 2-4 वर्षांनी एकदा येतात. काय उपयोग सांगा? असं कसं? पोटची मुलं आहेत म्हणजे माया असतेच की.
असते ना, म्हणजे असतेच, पण सगळं अंतरावरून हो. कळलं नाही नीटसं. अहो, मी इथे एकटी राहते. मुलं कायमची येतील असं वाटत नाही. बरं, एवढा मोठा बंगला आणि मोठा आवार राखावं तरी कठीण, सोडावं तरी अवघड. एवढ्यात महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास योजना कानावर आल्या. घरगुती न्याहारी निवास योजनेसाठी अर्ज केला. डिपॉझिट 1000 रुपये भरलं, मंजुरी मिळाली. मग मुलांना सांगितलं. प्रशांत आणि प्रवीण दोघांनी कडाडून विरोध केला. कोण चालवणार आहे? कशाला जबाबदारी? निवांत राहायला काय होतंय ग? अशा प्रश्नांचा फेर धरला. पण मी बधले नाही. वाटलं मंदाच्या कष्टाला न्याय मिळवून द्यावा, तिला 4 पैसे मिळतील, माझाही जीव गुंतून राहील. या निमित्ताने 4 लोक भेटतात, गप्पा होतात, काहीतरी करावंसं वाटतं, मन रमतं. त्या छोट्या छोट्या मालिका पाहण्यापेक्षा पर्यटकांमध्ये आशुतोषला शोधते. नंदिनीबाईंनी दीर्घ सुस्कार सोडला. आता मंदा पुढे आली. म्हणाली, बाईंनी मला आधार दिला. कसला आधार? धुणी भांडी स्वयंपाक पडेल ते काम मंदा करीत होती. मंदाच्या हाताला चव आहे, वाटलं तिला योग्य काम मिळेल. ताई काय सांगू, पदरात 3 लेकरं आहेत, पण शाळा करून आता इथं मदतीला येतात. कष्टाचं मोल त्यांनाही कळायला लागलंय. तुम्ही विश्रांती घ्या आता. विषय निघाला आणि मी मूळची महाराष्ट्रातली, मिरजेची माहेरवाशीण, आता मुर्डेश्वरच्या कृपेने इथे राहिली आहे. हसत हसत नंदिनीबाईंनी सांगितलं आणि त्या घरी गेल्या. आम्ही आमच्या खोलीत आलो. मंदा तिच्या आवराआवरीला निघून गेली. थोडी विश्रांती झाल्यावर चहा घेऊन आम्ही नंदिनीबाई आणि मंदाचा निरोप घेतला. इथले प्रसिद्ध असलेले मांडे देखील खरेदी केले आणि आम्ही रिक्षा केली. तिथवर सामान घेऊन राघव आला होता. मुरुडेश्वर तीर्थक्षेत्र असलं तरी विस्तार फार मोठा नव्हता. गाव आटोपशीर होतं. माणसं माणसांशी जोडलेली होती. ठेच लागल्यावर देखील तिथल्या वॉचमन पासून सर्वजण विचारपूस करायला गोळा झाले. अमृते डॉक्टरांनीही आस्थेन चौकशी केली. गावचं म्हणून एक इम्प्रेशन असतंच ना. रात्रभर प्रवास करून पुण्याला परतलो. सोहा तिच्या घरी गेली. महोदय परभणीतला पुण्यसंचय तिचं पारडं जड करून गेला होता. मी मात्र विचार करीत राहिले होते. स्वार्थ तर जीवाला जन्मापासून बिलगून येतो. परमार्थ साधताना थोडा अर्थ पाहिला तर बिघडलं कुठं? जो तो आपल्या जागी योग्यच असतो. तरीही परदेशस्थ मुलांच्या मतांना गुंडाळून ठेवत नंदिनीबाईंनी कामवाल्या बाईला नीट कामाला लावलं. आपल्या जागेचा उपयोग चांगल्या पद्धतीने या एका कष्टकरी महिलेसाठी केला. आर्थिक मोबदलाही फार अपेक्षेला नाही. ख्याली खुशाली निवांतपणे जीवन व्यतीत करता आलं असतं ते सोडून समाजातल्या कनिष्ठ दर्जाच्या स्त्रीला या स्त्रीने हात दिला. ह्या निरलसपणाची गणती कोण करीत असेल? या पुण्याची गणना कशी होत असेल? धन्यवाद.